नाही ना वाटत की बानूच्या वडिलांच्या अपमानामागे माझा काही हात होता? मुळीच नाही. तू असं करणार नाहीस याची मला खात्री आहे. पण मी हा विचार करत होतो की हा द्वेष माणसाच्या अंतःकरणात येतो कुठून? काय होतं असं की माणसाला ह्या विचारांचा मोह होतो? सर्व शक्तीनिशी माणूस या विचारांना बाजूला सारून प्रेम का नाही करू शकत? जेव्हा एखादं युद्ध होतं तेव्हा असं म्हणतात की दोन राज्यांमध्ये युद्ध होत आहे किंवा दोन राजांमध्ये युद्ध होत आहे. पण तो माणसांच्या मनातला राग, लोभ, द्वेष, मत्सर ह्यांचे प्रतिरूप असते. तुम्ही माझ्यावर रागवले नाही आहात ना? नाही. तुमची आणि त्यांची भेट झाली का? होय. पण तुम्ही मला आधी का नाही सांगितलं की बानूचे वडील येणार आहेत म्हणून? सांगितलं नाही तर एवढं काही घडलं. जर सांगितलं असतं तर अजून काय घडलं असतं ह्याचा विचार तू करू शकतेस. मी माझ्याकडून त्यांचा अपमान होऊ दिला नसता. अजून एक गोष्ट, तू तुझ्या बुद्धीने निर्णय घ्यावेस, इतरांच्या नव्हे. तुम्ही आईबद्दल बोलत आहात का? मला कोणाचेही नाव घ्यायचे नाहीये. मी तुला केवळ सावध करतो आहे. काय झालं? देवी, चिन्ह काही बरी दिसत नाहीत. काय घडलं आहे? देवी, त्या कुंभकने पुन्हा जेजुरीकडे त्याची वाईट दृष्टी वळवली आहे. आता त्यांनी त्याच्या मायावी शक्तींचा वापर करून ग्रहणजन्य परिस्थिती निर्माण केली आहे. सर्वजण घाबरले आहेत. अहो, कुंभकाचे हे प्रयत्न असेच चालू राहणार का? नाही देवी, आता त्याला त्याच्या कर्मांची फळं भोगावी लागणार आहेत. परंतु ही युद्धजन्य स्थिती आहे आणि हे मला श्री खंडेरायांच्या कानावर घालावं लागणार. कुंभकचा शेवट तर जवळ आला नाही ना? एवढा अंधार गणोबा, उभ्या जन्मात तू असं कधी बघितलं होतस का? नाही. अरे भर दिवसा असं कंदी अंधारून येते होय? अरे पहिल्यांदाच बघतोय आम्ही. असं घडलं म्हणजे काय समजायचं आपण? मला नाही सांगता येणार. वाटलंच मला. म्या सांगतो, ह्यो अंधार म्हणजे राज्यावर संकट येणार आहे. हा, असं कसं? देव असताना असं कसं होईल? अरे बाबा, हे साध्या सुध्या माणसाचं काम नव, मग हे राक्षसाचंच काम दिसतं. या लवकर घरला गेलं पाहिजे. बायका पुरं घाबरते. तुला मला नाही, अंधाराला. पण अंधारात तू दिसायला तर हवा. घाबर. अरे म्या घरला गेलो तर त्याची थोडा धीर येईल. गैरसमज आहे हा. हा? तर ह्यो अंधारा सारून तू उजेड पाडणार आहेस वय? अरे ह्यो अंधार बाजूला सारून माझा देव उजेड आणन. म्या नाही. आता कसं बोलला? तेच सांगतोय मी. तू घरच्यांची काळजी करू नको. तू गेलास काय नाही गेलास काय सारखंच आहे. माझं राहू दे. तू चाकरी कुठे करतोय ते सांग आधी. ते बानूबाईच्या वाड्यावर. होय ना? मग आता थांबू नका. जा तिकडं. वय वय. हा. चल चल.